विश्वनाथ विठ्ठल तुझे विश्वनाथ विठ्ठल विश्वनाथ विठ्ठल. नमस्कार. आज दत्त जयंतीचा सोहळा आणि दत्त जयंतीच्या या सोहळ्यानिमित्त चिदानंद प्रतिष्ठानच्या आज व्यासपीठावरून नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे गेले अनेक वर्ष बाळकृष्णदादा वसंत गडकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन होतं. यांच्या गायनाने सर्वजण मंत्रमुग्ध होतात. काय सांगाल, एकूणच कशी व्यवस्था होती? समोरचा सगळा जो भक्त परिवार होता त्यांच्याकडे पाहून काय वाटतं तुम्हाला? एकूणच सगळ्यांना एकंदरीत सातत्यानं हा दत्त जयंतीचा जो सोहळा आहे तो तितक्याच ताकदीने चालवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. या चौधरी कुटुंबियावर म्हणजेच चंद्रकांत दादा असतील, आमचे दत्तात्रय दादा असतील, अमित दादा असतील आणि ऋषालीताई असतील, त्यांनी इतकं सुंदर नियोजन केले आणि ह्या पुणेकरांना आनंद देण्याचं काम वर्षानुवर्षे ते करतात दत्त जयंतीच्या माध्यमातून. आणि ही गोष्ट म्हणजे हे जे भगवत कार्य, हे जे भक्तीचं कार्य आहे ते पूर्व पुण्याशिवाय नाही. त्यांच्या आजी आजोबांची, आई वडिलांची आणि हे सगळ्यात पूर्वजांची पुण्य म्हणून एवढा मोठा सोहळा करतायत. आणि खूप मोठं ऋण आहे पुणेकरांच्यावर, चौधरी कुटुंबियांचं. जसं पाहायला गेलं मी कीर्तनात मगाशी बोललो होतो की त्यांनी श्रीमंती सांगितली ती परमार्थाची श्रीमंती सांगितली. सगळेजण श्रीमंत आहेत सत्तेनं ह्याच्यानं, पण माझ्याकडे परमार्थाची श्रीमंती आहे हे शब्द माझ्या मनाला भावले. इतकं छान आहे, सुंदर काय. आणि प्रत्यक्ष साक्षात पंढरी या ठिकाणी त्यांनी उभी केलेली आहे. फक्त विठ्ठलाच्या जागी दत्त उभा आहे. वारजेकरांना कशा प्रकारे संदेश द्याल? मुळात ब्रह्मांड चालवणाराच हा अव्यक्त परमात्मा आहे, लक्षात आलं का? आणि त्याला प्राप्त करण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी आता बघा प्रत्येक ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत, सगळं देवळं उभे आहेत, मंदिर उभे आहेत, सगळ्या गोष्टी उभ्या आहेत. पण नेमकं तो कळावा कसा, प्राप्त करावा कसा, अवगत करावा कसा, यासाठी सद्गुरूचं रूप असलेलं दत्त, लक्षात आलं का? सद्गुरूच्या माध्यमातून प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये त्या बीजाची पेरणी झाली पाहिजे, सबीजाची पेरणी झाली पाहिजे. आणि तो बाहेर परमात्मा सगळीकडे व्यापून जो उरलेला आहे तोच आतमध्ये आहे याची जाणीव ठेवून ह्या चौधरी कुटुंबियांनी हा दत्त जयंतीचा जो सोहळा साजरा केलेला आहे त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा वर्षानुवर्षे. आणि जी कीर्तनं झाली त्या कीर्तनात जे अद्वैत चिंतन झाली त्या चिंतनाप्रमाणे प्रत्येकाने अभ्यास करावा, आचरण करावं आणि आध्यात्मिक आणि परमार्थिक आनंद त्यांच्या जीवनामध्ये उपभोगावा, एवढेच मी संदेश देऊ शकतो. महाराजांनी वारजे कर्वेनगर भागातल्या नागरिकांना हा संदेश दिला आहे की आध्यात्मिक आणि परमार्थिक जीवन जगा आणि चौधरी कुटुंबियाप्रमाणे जे की जी संपत्ती त्यांच्याकडे आहे ती आध्यात्मिक संपत्ती आहे आणि त्याचं कौतुक महाराजांनी केलंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.